कडक सॅल्यूट टू ॲडव्होकेट वर्षा देशपांडे, सातारा. ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांचं नाव या महाराष्ट्रात तसं पाहिलं तर या सामाजिक चळवळीमध्ये कोणाला माहीत नाही असं नाही आहे. आज हा व्हिडिओ बनवण्याचं प्रयोजन एकतर ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांच्या कार्यास मी नमन करणारा व्यक्ती आहे. तशी पाहिली तर ही सामाजिक चळवळीतली एक मोठी व्यक्ती, एक दोन वेळा तुरळक भेट झालेली. एका कार्यक्रमात स्टेजवरून ते ज्या क्षेत्रामध्ये आघाडीवर आहेत, ज्या क्षेत्रासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे गेली 20 वर्ष, त्याच क्षेत्राशी निगडीत अशी माझी एक कविता, मासूम कली की चीख, ही त्या व्यासपीठावर असताना एकदा मला सादर करण्याचा मौका मिळाला होता. आणि मग त्यानंतर थोड्याशा गप्पा. आता प्रचंड फिरणारी ही एक मेहनती स्त्री, सामाजिक कार्यकर्ती, अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातारा, तसंच राष्ट्रसेवा दल सातारा यांच्याशी निगडीत असलेली ही एक सामाजिक कार्यकर्ती. आता ह्या व्यक्तीला कडक सॅल्यूट मी का म्हणालो? अहो, कार्य जेव्हा अव्याहतपणे 20-25 वर्ष एखादी व्यक्ती झोकून देऊन करते तेव्हा ते कुठंतरी मोजलं जातंच ना. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन अवॉर्ड असा एक प्रतिष्ठित अवॉर्ड त्यांना अमेरिकेमध्ये मिळाला. आता या वर्षाताई देशपांडे यांचं कार्य नक्की काय, कसं? मित्रांनो, मूळच्या बेळगावच्या, त्याच्यामुळं साहजिकच कन्नड भाषा येते. यथावकाश त्या साताऱ्यात आल्या. आंतरजातीय विवाह झाल्यानंतर, त्यामुळंच आंतरजातीय विवाहाच्या बाबतीत कार्य करताना त्यांच्या तो चळवळीचा एक भाग बनला. आणि मग अशा पद्धतीने जेव्हा जेव्हा कुठं दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा तेव्हा त्यांच्या ग्रुपनी अतिवृष्टी ज्या भागात झाली आहे, कुठं पिकं येणं संभावित नाही आहे, अशा ठिकाणी जाऊन त्यांनी घराघरामध्ये मदत पोचवली. जे काही त्यांचं ट्रस्ट किंवा संस्था असेल त्या माध्यमातून त्यांनी हे कार्य केलं. ते कार्यही मोजलं गेलं. मुख्य त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली आणि हा युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन अवॉर्ड त्यांना दिला गेला. ते म्हणजे इल्लीगल ॲबॉर्शनच्या विरुद्ध त्यांनी जो आयुष्यभर लढा दिला आहे त्याचं शब्दांच्या पलीकडे ते कार्य आहे. म्हणजे जीवे मारण्याच्या अनेक वेळा धमक्या येऊनसुद्धा, अनेक वेळा अनेक प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्नही झाला त्यांना, तरीसुद्धा अव्याहतपणे 20 ते 25 वर्ष हे कार्य करत राहणं, आणि तेही एका स्त्रीने, हे सोपं नाही आहे. आणि मग स्वतःच कायद्याचं शिक्षण घेतलेले असल्यामुळं, पदवीधर असल्यामुळं त्या एक चांगल्या ॲडव्होकेट पण आहेत. मग स्वतः केलेल्या अशा केसेसमध्ये स्वतःच लढायचं आणि न्याय मिळण्यासाठी आटोकाट प्रयत्न करायचा, स्वतःच्या बुद्धीचासुद्धा कस लावायचा. हे सगळं अव्याहतपणे चालू आहे 20 ते 25 वर्ष. मग या कार्याचा फायदा म्हणजे काय? जो आपला मेल आणि फिमेलचा रेशो सध्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये कमी कमी होत चाललेला आहे. म्हणजे आपल्या पुरुषांच्या संख्येमध्ये स्त्रियांची संख्या कमी होत चाललेली आहे. ती का झाली आहे? हे गेल्या 20-25 वर्षापासून सोनोग्राफीची केंद्र, जी दुकानासारखी इकडे तिकडे गल्लीबोळात उघडली गेली, ती सोनोग्राफीची केंद्र चालविणारे काही लोक आणि मग त्यांना साथ देणारे हे गायनेकॉलॉजिस्ट यांच्या विरुद्ध यांनी बंड उभारलं.
आणि ज्या ज्या ठिकाणी इल्लिगल ॲबॉर्शन्स चालू होती अशा ठिकाणी स्टिंग ऑपरेशन करून योग्य ते पुरावे गोळा करत सगळ्यांना या न्यायालयात खेचलं. PCPNDT ॲक्ट. या PCPNDT ॲक्टचं महाराष्ट्रामध्ये अंमलबजावणी सुरू झाली आणि ती प्रखरपणे व्हावी यासाठी झटणारी ही एक ॲडव्होकेट स्त्री, ॲडव्होकेट वर्षाताई देशपांडे. सर्वप्रथम यांचं मी या अमेरिकन पुरस्काराबद्दल, युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन अवॉर्ड ज्याचं टायटल आहे, असा एक नामांकित पुरस्कार मिळाल्याबद्दल एक कौतुकाची थाप सातासमुद्रापलीकडून, तेही अमेरिकेसारख्या देशाने दखल घेऊन हा पुरस्कार दिला म्हणून त्यांचं मी लाख लाख मनपूर्वक अभिनंदन करतो. आता हा PCPNDT ॲक्ट याचा लॉंग फॉर्म आहे प्री कन्सेप्शन प्रीनाटाल डायग्नोस्टिक टेक्निक्स ॲक्ट. म्हणजे एखादी स्त्री, तिला जेव्हा गर्भधारणा होते तेव्हा ती आपसुकच एखाद्या गायनेकॉलॉजिस्टकडे जाते. त्यातून जर एखादी स्त्री अशा समाजातली असेल की ज्या समाजामध्ये आजही आज व्हिडिओ मी बनवतो या घडीलासुद्धा असे काही समाज अजूनही आहेत की ज्यांच्याकडे मुलीचा विवाह करताना मुलीच्या बापाला आजच्या रेटप्रमाणे 20 ते 25 लाख रुपयाचा हुंडा द्यावा लागतो. हुंडा पद्धती आजही काही समाजामध्ये आहे जी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली पाहिजे. त्यामुळं साहजिकच अशा काही समाजातले बाप आणि आई हे प्रयत्नात असतात की आपल्या पोटी मुलीने जन्म घेऊ नये. कारण तिचं जर आपण लग्नच लावून देऊ शकत नसू आपल्या समाजातल्या या घातक प्रवृत्तींमुळं, तर मग तिने जन्माला न येणंच बरं. म्हणून जेव्हा पोटामध्ये मेल चाइल्ड आहे असं कळतं तेव्हाच ती स्त्री डिलिव्हरीला तयार होते. आणि जेव्हा सोनोग्राफी केली जाते ठराविक आठवड्यांच्या नंतर, जेव्हा गर्भलिंग निदान होऊ शकतं, अशा वेळेस इल्लिगल ॲबॉर्शन्स जिथं चालतात अशा ठिकाणी जाऊन गर्भलिंग निदान चाचणी केली जाते. आणि मग अशा समाजातले काही गरीब पुरुष ते सुद्धा या गोष्टीला राजी होतात. स्त्रियासुद्धा मनाविरुद्ध का होईना पण त्यांना पुढचे धोके नको मुलीला म्हणून त्याही राजी होतात. मग अशा पद्धतीने इल्लिगल ॲबॉर्शन्स ठिकठिकाणी सुरू होती. कोल्हापूर, सांगली, इवन साताऱ्यामध्ये सुद्धा. आणि सर्वात मोठं प्रकरण त्यांनी उघडकीस आणलं ते म्हणजे बीडच्या डॉक्टर मुंडे दाम्पत्याचं. मित्रांनो, कहर म्हणजे या गायनिक सेंटरमध्ये सोनोग्राफी जी मशीन आहे तिथं खूप दूरवरून, अगदी गुजरातमधनं सुद्धा तिथं काही स्त्रिया प्रेग्नंट झाल्यानंतर यायच्या आणि इल्लिगल ॲबॉर्शन करून, बेकायदेशीरपणे गर्भपात करून त्या आपापल्या गावी निघून जायच्या. आणि मग असे बेकायदेशीर केलेले गर्भपात, पुरावा तर ठेवायचा नाही, कुठे फेकता तर येत नाही, कुठे कॅरी बॅगमध्ये घालून फेकलं आणि भटक्या कुत्र्यांनी ते जर उचकटलं किंवा इकडे तिकडे रस्तोरस्ती झालं तर बोंबाबोंब होणार, पत्रकार मागं लागणार, पोलीस मागं लागणार. ह्या सगळ्या घटनांना फाटा देण्यासाठी या बीडच्या दाम्पत्याने घरामध्ये, त्यांच्या क्लिनिकमध्ये बॅकसाईडला मोठी मोठी कुत्री पाळली होती. आणि त्या कुत्र्यांना हा अर्धवट तयार झालेला गर्भ खाण्याची सवय लावली होती. अंगावर नुसता काटा येतो. मित्रांनो, हे वर्णन मी ॲक्च्युली एका टेलिफिल्ममध्ये पाहिलंसुद्धा आहे. कारण ह्या गोष्टीची एक नंतर 13 मिनिटाची छोटी फिल्म बनवली गेली ज्याच्यामध्ये हे सगळं नाटकीय रूपांतर दाखवलं गेलं. आणि ही फिल्म मी एकदा एका चांगल्या मोठ्या डॉक्टर लोकांच्या कॉन्फरन्समध्ये मी पाहिली आहे. त्या ठिकाणी मी निवेदक म्हणून गेलेलो होतो. एक मोठं फंक्शन होतं, त्याचं निवेदन पूर्ण मला करणं असं आमंत्रित केलं होतं. त्याप्रमाणे मी गेलो आणि त्या कार्यक्रमाचा भाग म्हणून ती 13 मिनिटाची फिल्म चांगल्या स्क्रीनवरती सगळ्या ऑडियन्सला दाखवण्यात आली. तर ती फिल्म पाहिलेलं
मी ते 13 मिनटं या जीवनात माझ्या कधीही विसरू शकणार नाही अशी दृश्य त्या फिल्ममध्ये, आणि हेच दृश्य तिथे जेव्हा जेव्हा इल्लीगल गर्भपात व्हायचे तेव्हा तेव्हा पाहायला मिळायचं. नंतर मग तिथल्या सिस्टर्स त्या गर्भाचं एका ॲल्युमिनियमच्या टोपलीमध्ये खाली घेऊन जाऊन दवाखान्याच्या बॅकसाईडला त्या कुत्र्यांना व्यवस्थित खाऊ घालून ते टोपलं पूर्ण रिकामं झालं की नाही हे लक्ष ठेवायच्या. म्हणजे कोणत्याही प्रकारे कुठलाही पुरावा बाहेर येऊ द्यायचा नाही आणि राजरोसपणे ही दुकानदारी करायची आणि अव्वाच्या सव्वा फी अशा इल्लीगल ॲबॉर्शन्सला घेऊन आज आपल्याकडं आहे 8 लाखाची कार, 1 वर्षात तिथे येते 14 लाखाची कार. अशा प्रकारे ऐश्वर्यसंपन्नता मिळवायची असा हा प्रकार बीडमध्ये सुरू होता आणि तो उघडकीस आणण्यासाठी खूप मोठं दारिष्ट्य या ॲडव्होकेट वर्षाताई देशपांडे यांनी दाखवलं आणि यथावकाश ती केस लॉन्च झाली. स्टिंग ऑपरेशन यशस्वी झालं, पुरावे मिळाले आणि हे सगळे पुरावे सिद्ध होऊन जे काही पनिशमेंट व्हायची ती पनिशमेंटसुद्धा त्या डॉक्टर दाम्पत्याला नक्की झालेली असं मी ऐकतो आहे. तर अशा पद्धतीचं कार्य करताना अनेक प्रकारच्या धमक्या येतात आणि एक स्त्री म्हणून कुठेही डळमळीत न होता स्वतःवर प्रचंड विश्वास ठेवत ज्या कार्यासाठी आपण झोकून दिलं आहे त्या कार्यात मग्न राहत या समाजामध्ये थोडीशी आपल्या संस्थेची दहशत निर्माण करण्यात या वर्षातही यशस्वी झाल्या आणि आपसुकच मेल टू फिमेल रेशो महाराष्ट्रामध्ये सुधारण्यासाठी या दहशतीचा खूप मोठा उपयोग झाला. अतिशय महान कार्य आहे. या कार्याची तुम्ही थोडंसं आकलन करून घ्या की हा PCPNDT ॲक्ट याची जी अंमलबजावणी खूप प्रकर्षाने महाराष्ट्रात सुरू आहे ती केवळ अशा काही वर्षाताई देशपांडेंनी घातलेल्या रेडमुळं, त्यांनी केलेल्या केसेसमुळं आणि त्या केसेसमध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळाल्यामुळं. म्हणून मी लॉ अँड ज्युडिशरीचं सुद्धा खूप खूप मनपूर्वक अभिनंदन करीन. कारण अशी सामाजिक केसेस जेव्हा येतात तेव्हा समाजाचं हित बघून जेव्हा न्यायनिवाडा होतो तेव्हा त्या जजचं कौतुक केल्याशिवाय राहवत नाही. So salute to law and judiciary and the concerned judges who has given a real justice in such type of cases. मित्रांनो, ॲडव्होकेट वर्षाताई देशपांडे यांचा हा जो लढा आहे तो लढा बळकट करण्यासाठी मी माझ्या कार्यक्रमातनं सुद्धा माझी ही इल्लीगल ॲबॉर्शनवरची कविता मासूम कली की चीख ही मी बऱ्याच वेळा प्रेझेंट करतो आणि त्याच्यामागं प्रस्तावना करतानासुद्धा एक निर्भीड प्रस्तावना करतो आणि खूप निर्भीडपणे मी सुद्धा या कार्याला माझ्या अँगलनी थोडासा सपोर्ट नेहमीच करत आलो आहे. सो सॅल्यूट टू ॲडव्होकेट वर्षाताई देशपांडे. कॉंग्रॅच्युलेशन्स टू हर फॉर गेटिंग द प्रेस्टिजियस अवॉर्ड फ्रॉम युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन अवॉर्ड. मित्रांनो, 7 समुद्रापलीकडे तुमच्या एखाद्या कार्याची दखल घेतली जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे. यथावकाश भारत सरकारसुद्धा विचार करेल आणि त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पद्म पुरस्कार मिळावा अशी माझी तरी एक सुप्त इच्छा आहे. या पद्म पुरस्काराबद्दल मी अजून एका व्यक्तीचं ऑब्झर्वेशन केलेलं आहे. जाता जाता त्यांचंसुद्धा मी नाव सांगतो. एका ॲडव्होकेटबद्दल मी बोललो आहे तर एका डॉक्टरबद्दल पण बोलतो आहे. कारण डॉक्टर लोकांची जेव्हा काळी बाजू यामध्ये दिसते तसंच चांगली बाजू आणि त्या डॉक्टर या शब्दाला प्रतिष्ठा देत जगलेला एक डॉक्टर अभिजित सोनवणे यांनासुद्धा पद्मश्री मिळावं अशी माझी एक सुप्त इच्छा आहे. कारण ह्यांचं पण कार्य खूप महान आहे. चला, अशाच महान कार्यास कडक सॅल्यूट करणारा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास जरूर सांगा. पाहत राहा, ऐकत राहा. कविप्रवी शो.